नमस्कार, मी सुदर्शन देवघरे पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नव्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं। मित्रांनो, आरआरबी रेल्वे अंतर्गत ज्या लॅबोरेटरी सुपरिटेंडंट आणि लॅब असिस्टंटच्या जागा निघालेल्या आहेत त्यासाठी आपली बॅच सुरू आहे। पण त्याचबरोबर येणारी जी महानगरपालिका आहे त्याच्यामध्ये देखील त्याचा आकृतीबंध मंजूर झालेला आहे। त्याच्यामध्ये देखील लॅब टेक्निशियनच्या पोस्ट असणार आहे। त्याच्या अनुषंगाने आपण ही बॅच सुरू केलेली आहे। तर ज्या लोकांना ही टेक्निकलची बॅच जॉईन करायची असेल त्यांनी प्लीज माझ्या या व्हॉट्सअप नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा, सो दॅट तुम्हाला बॅच जॉईन कशी करता येईल त्याबद्दलची इन्फॉर्मेशन तर त्यामध्ये मिळेलच, पण त्याचबरोबर त्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील मला ऍड करता येईल ज्यामध्ये काही इन्फॉर्मेशन जी आहे मी ते शेअर करणार आहे। सो मित्रांनो, आता सध्या आपण जाऊया आपल्या टॉपिककडे। माझ्या व्हिडिओज बद्दल तुम्हाला आणखी माहिती पाहिजे असेल तर ज्या चॅनलवर सध्या तुम्ही माझे हे व्हिडिओ बघत आहे त्याच चॅनलला जर तुम्ही व्हिजिट केली तर तिथे तुम्हाला अजूनही काही टेक्निकलचे व्हिडिओज मिळतील। समजून येईल की मी कशा प्रकारे शिकवतोय, आपण काय कव्हर करतो आहे। आणि या आधी देखील आरोग्य विभागासाठी आणि जिल्हा परिषदसाठी आम्ही बॅच घेतली होती, त्यामध्ये 50 ते 70 मुलांचं सिलेक्शन महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये लॅब सायंटिफिक ऑफिसर म्हणून आणि जिल्हा परिषदमध्ये लॅब टेक्निशियन मधून झालेला आहे। सो मित्रांनो, जाऊया आजच्या आपल्या या बॅचच्या पहिल्या व्हिडिओमध्ये। आणि आजचा जो पहिला सब्जेक्ट मी घेतलेला आहे टेक्निकलचा, तो सब्जेक्ट आहे बायोकेमिस्ट्री आणि त्याच्यामधला पहिला जो टॉपिक आहे तो आहे प्रोटीन्स। सो मित्रांनो, आपण बघूया की प्रोटीन म्हणजे काय। सो प्रोटीन ऍक्च्युली हा ग्रीक वर्ड आहे। हा ग्रीक वर्ड तयार झालेला आहे फ्रॉम द प्रोटिओज आणि प्रोटिओजचा अर्थ असा तो फर्स्ट इम्पॉर्टंट। तो आपल्या बॉडीमध्ये प्रोटीनचं महत्व खूप जास्त आहे। म्हणजे आपल्या बॉडीमध्ये ऍक्ट करणारे सर्व सेल, सर्व मसल्स यांच्या मुवमेंटसाठी देखील प्रोटीनची गरज असते। सो म्हणूनच प्रोटीनचं महत्व खूप आहे। त्याच्यामुळे प्रोटीन हा शब्द प्रोटिओज या ग्रीक वर्ड पासून तयार झालेला आहे आणि याचा अर्थ होतो ऑफ फर्स्ट इम्पॉर्टंट, म्हणजे सर्वात जास्त महत्वाचं असा त्याचा तो अर्थ आहे। समजून घेऊया की प्रोटीन म्हणजे नेमकं काय, त्याची डेफिनेशन काय आहे। सो प्रोटीन हायर मॉलिक्युलर वेट पॉलीपेप्टाइड्स। सो प्रोटीन काय आहे? प्रोटीन हायर मॉलिक्युलर वेट असलेल्या पॉलीपेप्टाइड पासून बनलेला आहे, कंटेनिंग अल्फा अमिनो ऍसिड जॉईन टुगेदर बाय अ पेप्टाइड लिंकेज। आता हे काय आहे? तो मित्रांनो बघा, आपल्याला काय लक्षात ठेवायचं या डेफिनेशन मध्ये, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की अल्फा अमिनो ऍसिड जॉईन टुगेदर बाय अ पॉलीपेप्टाइड चेन। सो हे जे पॉलीपेप्टाइड्स आहे हे एकमेकांना ज्यांनी कनेक्ट झालेला आहे तो बॉन्ड आहे पेप्टाइड लिंकेज। आणि पेप्टाइड लिंकेज म्हणजे काय? CONH ग्रुप। CONH ग्रुप यांनी दोन जे अमिनो ऍसिड जॉईन झालेले असतात आणि अशा प्रकारे आपल्याला काय पाहायला मिळतो? प्रोटीन पाहायला मिळतो। सो देन व्हॉट इज द प्रोटीन? प्रोटीन इज अ हायर मॉलिक्युलर वेट पॉलीपेप्टाइड्स। हे काय आहे? पॉलीपेप्टाइड्स आहे, हायर मॉलिक्युलर, असे पॉलीपेप्टाइड ज्यांचा मॉलिक्युलर वेट कसा आहे? भरपूर जास्त आहे। ते लिंक कशाने आहे? हा एक पॉलीपेप्टाइड आहे, हा एक पॉलीपेप्टाइड आहे, ते एकमेकांना जॉईन कशा आहे? याचा एक अल्फा अमिनो ऍसिड, याचा एक अल्फा अमिनो ऍसिड, ते एकमेकांना पेप्टाइड लिंकेजनी जॉईंट आहे। पेप्टाइड लिंकेज म्हणजे कोणता ग्रुप? CONH हा ग्रुप आहे। काय मॉलिक्युलर वेट असतो? तर 6000 किंवा त्यापेक्षा जास्त मॉलिक्युलर वेट्स आपल्याला या पॉलीपेप्टाइड मध्ये पाहायला मिळतो। या प्रोटीन्स मध्ये काय काय प्रेझेंट असते? तर कार्बन असतो, हायड्रोजन असतो, नायट्रोजन असतो, त्याचबरोबर आपल्याला समटाइम्स फॉस्फरस आणि सल्फर देखील पाहायला मिळतो। सो कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, समटाइम्स फॉस्फरस आणि सल्फर असे कंपोनंट आपल्याला प्रोटीन्स मध्ये पाहायला मिळतात। सो आतापर्यंत आपण काय शिकलो? आपल्याला आजचा आपला टॉपिक आहे बायोकेमिस्ट्री, ज्याच्यामध्ये सर्वात प्रथम मी तुम्हाला जो टॉपिक घेतलेला आहे तो आहे प्रोटीन। सो प्रोटीन इज द हायर मॉलिक्युलर वेट पॉलीपेप्टाइड्स विच आर लिंक टुगेदर बाय अ अल्फा अमिनो ऍसिड आणि जॉईन कशाने झाले आहे? तर पॉलीपेप्टाइड लिंकेज। तो पॉलीपेप्टाइड लिंकेज म्हणजे काय? CONH आहे। ठीक आहे, तर या CONH नी ते जॉईन झालेले आहे। हे मी आता पुढे अजून एक्सप्लेन करणार आहे की पॉलीपेप्टाइड लिंकेज CONH मी तुम्हाला दाखवणार आहे की तो CONH काय आहे। सो आता सध्या प्रायमरी लेवलवर समजून घेऊया की याचा जो मॉलिक्युलर वेट आपण सांगितलं की हायर मॉलिक्युलर वेट असतो, तो किती हायर मॉलिक्युलर वेट असतो? तर 6000 किंवा मिलियन्स पर्यंत त्याचा मॉलिक्युलर वेट जातो। असे पॉलीपेप्टाइड जे आहे ते लिंक करण्याचं काम जे आहे ते पेप्टाइड लिंकेज करतो आणि त्याच्यापासून काय बनतो? तर प्रोटीन बनतो। सो याच्यामध्ये कार्बन असतो, हायड्रोजन असतो, नायट्रोजन असतो, सल्फर असतो, फॉस्फरस असतो आणि सल्फर देखील असतो। सो रोल ऑफ अ प्रोटीन, प्रोटीनचं काय काम आहे? आपल्या बॉडीमध्ये प्रोटीनचं काम असं आहे की जे सेल्स असतात, प्रोटीन स्ट्रक्चरल फ्रेम इट प्रोव्हाइड द स्ट्रक्चरल फ्रेम वर्क फॉर द सेल अँड अ टिश्यू। जे आपल्या बॉडीमध्ये सेल्स आहे, टिश्यूज आहे, त्या सगळ्यांना काय देण्याचं? एक स्ट्रक्चरल फ्रेमवर्क देण्यासाठी, त्यांना काम करण्यासाठी, मदत करण्यासाठी प्रोटीन्स अवेलेबल असतात।
से फॉर एक्झाम्पल आपल्या बॉडीमध्ये जे मसल्स आहे त्या मसलच्या मुवमेंट शिवाय आपली बॉडी मूव्ह करू शकणार नाही. आपल्याला चालायचं आहे, मला हात मूव्ह जरी करायचा आहे तरी देखील इथल्या मसल्सनी काम करणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी कोणते प्रोटीन्स लागतात? ॲक्टिन मायोसिन सारखे प्रोटीन लागतात. सो मसल्स मध्ये ऍक्च्युली काय आहे? टिश्यू आहे, सेल्स आहे. सो बेसिक लेवलवर जर आपण विचार केला तर जोपर्यंत कोणत्याही मसल्स असो, सेल्स असो, टिश्यू असो यांना जर काम करायचं असेल तर त्यांच्याकडे प्रोटीन असणं गरजेचं आहे. मी एक्झाम्पल दिलं, मसल्समध्ये असणारे प्रोटीन्स ॲक्टिन आणि मायोसिन यांच्याशिवाय मसलचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन होऊ शकणार नाही. सो पुढे बघा, इट ऍक्ट ॲज अ एन्झाईम फॉर द अँड द हार्मोन्स. कधी कधी हे प्रोटीन जे आहे हे एन्झाईम म्हणून काम करतात. एन्झाईम काय असतात? कोणतीही रिॲक्शन फास्ट अप करण्यासाठी जे जो प्रेझेंट असतात त्यांना आपण एन्झाईम्स म्हणतो. तर रिॲक्शनला फास्ट करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या रिॲक्शन सुरू असतात. त्या रिॲक्शन फास्ट अप होण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये एन्झाईमची गरज असते आणि ते प्रोटीन ॲज अ एन्झाईम ऍक्ट करतात. वेगवेगळे हॉर्मोन्स जे आहे ते देखील प्रोटीनच्या फॉर्ममध्ये आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. इट हेल्प इन द इलेक्ट्रोलाइट अँड वॉटर बॅलन्स. आपल्या बॉडीमध्ये वॉटर बॅलन्स करण्यासाठी, इलेक्ट्रोलाइट बॅलन्स करण्यासाठी प्रोटीनची गरज असते. इट कॅन बी अ कॅटाबोलाइज टू द रिलीज ऑफ एनर्जी. आपल्या बॉडीमधून कॅटाबॉलिझमचा अर्थ काय होतो? तोडणे. मेटाबॉलिझम इज इक्वल टू कॅटाबॉलिझम प्लस अॅनाबॉलिझम. अॅनाबॉलिझम दोन मॉलिक्यूल जॉईन करणे, कॅटाबॉलिझम दोन मॉलिक्यूलला किंवा एका मॉलिक्यूलला तोडणे. तर त्याच्यामधून काय होते? एनर्जी रिलीज होते. हे सगळं होण्यासाठी देखील प्रोटीनची गरज असते. सो प्रोटीनचे आपण रोल बघितलेले आहे. पहिला रोल मी तुम्हाला सांगितला की स्ट्रक्चरल फ्रेमवर्क टू द सेल अँड द टिश्यू. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे काही सेल्स आहे, टिश्यूज आहे, त्या सगळ्यांना एक फ्रेमवर्क देण्यासाठी प्रोटीनची गरज आहे. दुसरं महत्वाचं, इट ऍक्ट ॲज अ एन्झाईम्स अँड हॉर्मोन. एन्झाईम म्हणून ऍक्ट करतो, हॉर्मोन म्हणून ऍक्ट करतो. आपल्या बॉडीमध्ये वॉटर इलेक्ट्रोलाइट बॅलन्स मेंटेन करण्यासाठी देखील प्रोटीनचं काम आहे. आणि त्याचबरोबर तो ॲज अ कॅटाबोलाइज म्हणजे एखादा जर मॉलिक्यूल असेल त्याला तोडून त्यामधून एनर्जी रिलीज करण्यासाठी देखील प्रोटीनचं काम आहे. सो प्रोटीन काय आहे? प्रोटीन आहे हायर मॉलिक्युलर वेट पॉलिपेप्टाइड कंटेनिंग. त्या पॉलिपेप्टाइडमध्ये काय असतात? अल्फा अमिनो ऍसिड असतो. ते दोन अल्फा अमिनो ऍसिड कशानी जॉईंट आहे? तर पेप्टाइड लिंकेजनी जॉईंट आहे. पेप्टाइड लिंकेज म्हणजे काय? तर CONH. याला आता पुढेच मी खूप व्यवस्थित अजून एक्सप्लेन करणार आहे. सो मॉलिक्युलर वेट याचा किती असतो? आपण म्हटलं हायर मॉलिक्युलर वेट. तर किती हायर मॉलिक्युलर वेट? 6000 ते काही मिलियन्स पर्यंत. या प्रोटीन मध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळतात? तर त्याच्यामध्ये कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, CHO आपण सरळ म्हणू शकतो. CHO म्हणजे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन प्लस त्याचबरोबर याच्यामध्ये नायट्रोजन आणि कधी कधी फॉस्फरस आणि सल्फर देखील प्रेझेंट राहतो. आणि अशा प्रकारे हे प्रोटीनची जनरल इन्फॉर्मेशन आहे. जाऊया पुढे लगेच. तर मित्रांनो, आत्ताच मी तुम्हाला पेप्टाइड बॉन्ड बद्दल सांगितलं होतं. त्याच्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन मी देईल, ज्याच्याबद्दल पुढे डिटेलमध्ये आपल्याला बोलायचंच आहे. पण प्रोटीन ऍक्च्युली बनले कशापासून आहे? मी आधी सांगितल्याप्रमाणे प्रोटीन हे अमिनो ऍसिड्स पासून बनलेले आहे. मग अमिनो ऍसिड्सचं एखादं जनरल स्ट्रक्चर काढायचं असेल तर ते कसं दिसेल? तर ते असं दिसेल. बघा, अमिनो ऍसिड जनरल स्ट्रक्चर मध्ये कार्बन आहे, साईडला एखादा R म्हणजे काय? कोणताही ग्रुप त्याला अटॅच होऊ शकतो. COOH अमिनो ऍसिडला असला पाहिजे. NH2 ग्रुप खाली असला पाहिजे आणि वर हायड्रोजन. म्हणजे एखाद्या कार्बनला COOH ग्रुप, NH2 ग्रुप, वर हायड्रोजन आणि इकडे R म्हणजे कोणता ना कोणता फंक्शनल ग्रुप तिथे असला पाहिजे. हा एक अमिनो ऍसिड झाला. आणि अमिनो ऍसिड पासूनच काय बनणार आहे? तर प्रोटीन बनणार आहे. म्हणून मी काय केलं? हा एक अमिनो ऍसिड घेतला आणि हा एक दुसरा अमिनो ऍसिड घेतला. बघा, हा अमिनो ऍसिड आहे का? बघा, कार्बन आहे, त्याला एक हायड्रोजन आहे. R जो होता तो इथला R मी इथे लिहिला. NH2 ग्रुप आहे आणि त्याचबरोबर COOH पण आहे. म्हणजे याचा अर्थ हा एक अमिनो ऍसिड झाला. हा देखील एक अमिनो ऍसिड आहे, कारण की या देखील इथे बघा NH2 डायरेक्ट न लिहिता मी NHH लिहिलेला आहे. कार्बन आहे, हायड्रोजन आहे, इथे R आहे आणि COOH आहे. सो आता आपल्याला बघायचं आहे हा एक अमिनो ऍसिड आणि हा एक अमिनो ऍसिड दोघं कंबाईन कसे होणार, त्यांच्यामध्ये तो पॉलीपेप्टाइड लिंकेज, पॉलीपेप्टाइड बॉन्ड जो मगाशी पासून बनतो आहे, पॉलीपेप्टाइड लिंकेज म्हणजे CONH, तो कसा बनणार ते आपल्याला बघावं लागेल. हा एक अमिनो ऍसिड आणि हा एक अमिनो ऍसिड जेव्हा मी कंबाईन करणार आणि यांच्यामधून हा वॉटर, हा इथला OH आणि हा एक हायड्रोजन, अशा प्रकारे जेव्हा लॉस ऑफ वॉटर होणार, लॉस ऑफ वॉटर, तर काय उरेल? हा CO आणि हा NH. हे बघा इथे तुम्हाला जो दिसतो आहे याला आपण काय म्हटलं आहे? CONH ग्रुप म्हणजेच पॉलीपेप्टाइड लिंकेज. आणि अशा प्रकारे हा अमिनो ऍसिड आणि हा अमिनो ऍसिड कशाने जोडले गेले? तर पॉलीपेप्टाइड लिंकेज म्हणजेच
CONH नी जोडले गेले. CONH केव्हा आलं? जेव्हा लॉस ऑफ वॉटर झालं. तो हा अमिनो ऍसिड आणि हा अमिनो ऍसिड दोघांनी जेव्हा जोडण्याचा प्रयत्न केला आपण, तेव्हा वॉटर लॉस झाला आणि जॉईन होताना CONH या पॉलिपेप्टाइड लिंकेजने हे दोन अमिनो ऍसिड जॉईन झाले आणि अशा प्रकारे काय बनला? त्यापासून प्रोटीन बनला. याच्याबद्दल आपण डिटेल पुढे बघणारच आहे. अमिनो ऍसिड काय आहे, त्याचे प्रकार काय आहे ते आपण डिटेलमध्ये बघणारच आहे. पण आत्ताच आपण बघितलं की प्रोटीन म्हणजे काय. त्या प्रोटीनचं क्लासिफिकेशन सर्वात प्रथम आपण समजून घेऊया. तो प्रोटीन बेसिकली 3 पार्ट मध्ये डिवाइड झालेला आहे. सो प्रोटीनचा पहिला जो क्लासिफिकेशन आहे त्याला म्हणतात सिंपल प्रोटीन, दुसऱ्याला कॉन्जुगेटेड प्रोटीन आणि डिराइव्ड प्रोटीन. अशा प्रकारे प्रोटीन किती प्रकारामध्ये डिवाइड झालेला आहे? तर 3 प्रकारामध्ये. पहिला सिंपल प्रोटीन, दुसरा कॉन्जुगेटेड प्रोटीन आणि नंतरचा डिराइव्ड प्रोटीन. सर्वात पहिले आपण समजून घ्या सिंपल प्रोटीन म्हणजे काय. सो सिंपल प्रोटीन याचा अर्थ असा होतो की जेव्हा आपण हायड्रोलिसिस करणार तेव्हा आपल्याला फक्त अमिनो ऍसिड मिळणार. ऑन हायड्रोलायसिंग वी गेट ओनली अल्फा अमिनो ऍसिड. सच टाइप ऑफ प्रोटीन कॉल्ड एज सिंपल प्रोटीन. हे लिहून घ्या तुम्ही. ठीक आहे. बरेच मुलं मला म्हणतात की सर तुमच्या नोट्स प्रोव्हाइड करा. बघा मी कितीही चांगल्या नोट्स जर तुम्हाला प्रोव्हाइड केल्या त्यात काही अर्थ नाही जोपर्यंत त्या नोट्स मी तुम्हाला समजून सांगणार नाही. सो या नोट्स सोबतच तुमच्या बनत जाणार आणि याला मी इतकं चांगलं अरेंज केलेलं आहे. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. एखाद्या नोट्स मध्ये मी जर इतकं सगळं जर लिहिलेलं असेल त्याला मी इतकं चांगलं अरेंज केलेलं आहे की खूप सगळं लिहिण्याची झंझट नाहीये. आपल्याला त्याला मी न्यूमेरिक पद्धतीने कसं लक्षात ठेवायचं हे इथे एक्सप्लेन केलेलं आहे. बघा तो सिंपल प्रोटीनचा अर्थ काय होतो ते तुम्हाला लिहून घ्यायचं आहे की ऑन हायड्रोलिसिस म्हणजे काय? जेव्हा लॉस ऑफ वॉटर त्याच्यामधून होईल वी गेट ओनली अमिनो ऍसिड. सिंपल अमिनो ऍसिड आपल्याला मिळतो. अशा प्रकारचे प्रोटीन ज्यांना हायड्रोलिसिस केल्यानंतर, ज्यांच्यामधून वॉटर लॉस केल्यानंतर आपल्याला फक्त आणि फक्त अमिनो ऍसिडच मिळतात, अल्फा अमिनो ऍसिडच मिळतात, त्यांना आपण काय म्हणतो? सिंपल प्रोटीन असं म्हणतो. आता किती प्रकारचे अमिनो ऍसिड आहेत जे सिंपल प्रकारचे अमिनो प्रोटीन्स आहेत? तर असे जे सिंपल प्रोटीन्स आहेत त्याच्यामध्ये ॲनिमल प्रोटीन्स काही आहे आणि काही आहे प्लांट प्रोटीन. तर ॲनिमल प्रोटीन, सिंपल प्रोटीन मध्ये असलेले ॲनिमल प्रोटीन अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन आणि स्क्लेरोप्रोटीन. अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन आणि स्क्लेरोप्रोटीन दीज आर द 3 ॲनिमल प्रोटीन विच आर कम अंडर द सिंपल प्रोटीन. आता हे अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन किंवा स्क्लेरोप्रोटीन हे सोल्युबल इन वॉटर आहे का? आणि कोॲग्युलेशन ऑन हीटिंग म्हणजे हीट दिल्यानंतर ते कोॲग्युलेट होतात का? आणि पाण्यामध्ये सोल्युबल आहे का? त्याला मी टिक मार्कच्या माध्यमातून तिथे प्रेझेंट केलेलं आहे. सो अल्ब्युमिन सोल्युबल इन वॉटर आहे म्हणून त्याला मी टिक मार्क केलं. यस, सोल्युबल इन वॉटर. कोॲग्युलेट होतो का? जर हीटच्या प्रेझेन्स मध्ये आपण त्याला आणलं तर तो कोॲग्युलेट होतो का? यस, कोॲग्युलेट होतो. सो हे थेरी फॉर्म मध्ये अवेलेबल होतं. जिथून मी हे सर्व काढलेलं आहे ते वर्डच्या फॉर्म मध्ये होतं. मी त्याला टिकमार्कच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केला आहे. याच नोट्सची माझ्या सुंदरता आहे. सो इथून जर तुम्ही हे असं जर घेतलं तर लक्षात ठेवायला पण खूप इझी होऊन जाईल. सो पहिला जो तुमचा प्रोटीन होता ॲनिमल प्रोटीन आपण त्याला म्हणतो. सिंपल प्रोटीन मध्ये पहिले 3 प्रोटीन असे कोणते आहे? जर प्रश्न तुम्हाला विचारला विच ऑफ द फॉलोइंग इज अ ॲनिमल प्रोटीन किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट ॲनिमल प्रोटीन, तर ॲनिमल प्रोटीन कोणते आहे? अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन आणि स्क्लेरोप्रोटीन आहे. अल्ब्युमिन सोल्युबल इन वॉटर, तो कोॲग्युलेशन ऑन हीट म्हणजे हीट जर त्याला दिली तर तो कोॲग्युलेट पण होतो. त्याच्यानंतर ग्लोब्युलिन जो आहे हा वॉटरमध्ये सोल्युबल नाही आहे पण कोॲग्युलेशन ऑन हीटिंग आहे. आणि स्क्लेरोप्रोटीन जो आहे हा सोल्युबल इन वॉटर नाहीये पण हीट च्या प्रेझेन्स मध्ये तो काय होतो? कोॲग्युलेट होतो. पुढले 7 प्रकारचे प्रोटीन जे आहे ते सिंपल प्रोटीनच्या अंतर्गत येतात. पुढले जे 2 आहे ते प्लांट्स प्रोटीन आहे म्हणजे हे जे प्रोटीन्स आहे ते आपल्या ॲनिमल मध्ये मिळत नाही तर प्लांट्स मध्ये मिळतात. सो ग्लुटेलाइन आणि प्रोलअमाइन हा यल आहे. प्रोलअमाइन ठीक आहे. सो हा वॉटरमध्ये सोल्युबल नाहीये, ऍक्च्युली हा सोल्युबल इन अल्कोहोल आहे. आणि प्रोलअमाइन असं आहे की हा देखील पाण्यामध्ये सोल्युबल नाही आहे. सो प्लांट प्रोटीन जे आहे म्हणजे ग्लुटेलाइन आणि प्रोलअमाइन दीज आर नॉट सोल्युबल इन वॉटर. ठीक आहे. आणि हिस्टोन आहे आणि प्रोटअमाइन आहे. हा प्रोलअमाइन आहे, हा प्रोटअमाइन आहे. तो हे 2 जे प्रोटीन्स आहे तर हा सोल्युबल इन वॉटर, हे दोन्ही सोल्युबल इन वॉटर आहे पण ऑन हिटिंग दे आर नॉट कोॲग्युलेट. इथे दोघांच्या समोर काय लिहिलेलं आहे मी? क्रॉस साइन. मला वाटतं बहुतेक हे प्रोटअमाइनच्या समोरची ही प्लस साइन मी टिक मार्क केली, तुम्हाला बहुतेक दिसत नसेल तर इथे टिक मार्क आहे म्हणजे हे पण सोल्युबल इन वॉटर आहे. आणि हा नॉट कोॲग्युलेटेड, इथे क्रॉसचं साइन आहे की ते कोॲग्युलेशन ऑन हिटिंग होत नाही. सो अशा प्रकारे आपण काय बघितलं की क्लासिफिकेशन ऑफ अ प्रोटीन. प्रोटीन किती पार्ट मध्ये डिवाइड झालेला आहे? 3 पार्ट मध्ये डिवाइड झालेला आहे. पहिला सिंपल प्रोटीन, दुसरा कॉन्जुगेटेड प्रोटीन, तिसरा डिराइव्ड प्रोटीन. आता सिंपल प्रोटीन किती प्रकारे डिवाइड झालेला आहे? तर 7 प्रकारचे प्रोटीन जे आहे ते सिंपल प्रोटीन आहे. सिंपल प्रोटीनचा अर्थ काय होतो
त्याला हायड्रोलिसिस केल्यानंतर फायनल प्रोडक्ट काय मिळणार तर फक्त अमिनो ऍसिड मिळणार. तसं पण प्रोटीन मध्ये आतमध्ये असते काय अमिनो ऍसिड तर असते. सो ज्या प्रकारच्या सिंपल प्रोटीनला हायड्रोलिसिस केल्यानंतर हायड्रोलायसिस वॉटर त्यामधून बाहेर काढल्यानंतर आपल्याला काय मिळेल तर फक्त आपल्याला अमिनो ऍसिड मिळेल. तर हे सिंपल प्रोटीन कोणते तर त्याच्यामध्ये देखील अॅनिमल प्रोटीन कोणते अल्ब्युमिन ग्लोबिलिन स्क्लेरोप्रोटीन दीज आर द. सो मित्रांनो आत्ताच आपण बघितल्या प्रकारे प्रोटीन जो आहे हा 3 पार्ट मध्ये डिवाइड झालेला आहे. सिंपल प्रोटीन म्हणजे ज्या प्रोटीनचं हायड्रोलिसिस केल्यानंतर फक्त आपल्याला अमिनो ऍसिड मिळतो. दुसरा टाईपचा जो प्रोटीन आहे त्याला आपण म्हटलेला आहे कॉन्जुगेट प्रोटीन. याच्यामध्ये सिंपल प्रोटीन सोबतच सिंपल प्रोटीन प्लस प्रोस्थेटिक ग्रुप. प्रोस्थेटिक ग्रुपचा अर्थ काय होतो. सो मित्रांनो आपण बघितलं की प्रोटीनचे 3 प्रकार पडतात. पहिला जो आहे तो सिंपल प्रोटीन आहे, डिराइव्ह प्रोटीन आहे आणि तिसरा जो आणि नंतरचा जो आहे तो कॉन्जुगेट प्रोटीन आहे. असे 3 प्रकार आपण बघितले होते. सिंपल प्रोटीन, त्याच्यानंतर कॉन्जुगेटेड प्रोटीन आणि डिराइव्ह प्रोटीन. त्यातला पहिला जो आहे सिंपल प्रोटीन त्याच्यामध्ये अॅनिमल प्रोटीन्स कोणते आहे, प्लांट प्रोटीन कोणते आहे आणि असे सगळे त्याचे आपण सब टाईप बघितले होते. तो सिंपल प्रोटीनचं आपण बघितलं होतं की आफ्टर हायड्रोलिसिस आपल्याला फक्त त्याच्यामध्ये अमिनो ऍसिडच मिळतो. आता जो दुसरा अमिनो ऍसिडचा प्रकार आहे प्रोटीनचा जो प्रकार आहे त्याला म्हणतात कॉन्जुगेटेड प्रोटीन. आता कॉन्जुगेटेड प्रोटीनचा अर्थ असा होतो की याचं हायड्रोलिसिस झाल्यानंतर याचं डिव्हिजन जे आहे हे सिंपल प्रोटीन जे 7 प्रकारचे सिंपल प्रोटीन आपण बघितले त्यामध्ये तर होतेच, पण त्याचबरोबर नॉन प्रोटीनियस सबस्टन्स ज्याला आपण म्हटले आहे प्रोस्थेटिक ग्रुप ते देखील याच्यामध्ये प्रेझेंट असतात. सो असे काही 6 प्रकारचे कॉन्जुगेटेड प्रोटीन आपण बघितलेले आहे. पहिला जो आहे न्यूक्लिओ प्रोटीन. आता न्यूक्लिओ प्रोटीन मध्ये जो प्रोटीनियस पार्ट आहे त्याच्या व्यतिरिक्त प्रोस्थेटिक ग्रुप कोणता आहे तर न्यूक्लिक ऍसिड ऍज अ पीजी म्हणजे प्रोस्थेटिक ग्रुप आहे. त्याच्यानंतर फॉस्फोप्रोटीन याच्यामध्ये प्रोटीनियस ग्रुप तर आहेच, पण प्रोटीनियस ग्रुपच्या व्यतिरिक्त जो नॉन प्रोटीनियस पार्ट आहे ज्याला आपण प्रोस्थेटिक ग्रुप असं म्हटलं आहे तो आहे फॉस्फरिक ऍसिड. इथे पीजी फॉर प्रोस्थेटिक ग्रुप आहे. नंतर ग्लायकोप्रोटीन ज्याच्यामध्ये ग्लायकोचा अर्थ काय होतो तर कार्बोहायड्रेट. तो कार्बोहायड्रेट इथे प्रोस्थेटिक ग्रुप म्हणून आहे. लिपोप्रोटीन मध्ये आपण काय बघितलं की ज्याच्यामध्ये लिपिड, फॅटी ऍसिड आहे, कोलेस्ट्रॉल आहे, दीज आर द नॉन प्रोटीनियस पार्ट प्रोस्थेटिक ग्रुप. त्याच्यानंतर आपण फक्त मेटॅलोप्रोटीन्स. मेटॅलोप्रोटीन्स मध्ये मेटल आयन जे आहे ते ऍज अ प्रोस्थेटिक ग्रुप प्रेझेंट आहे. आणि त्याच्यानंतर क्रोमोप्रोटीन कलर कंपाऊंड जे नॉन प्रोटीनियस पार्ट आहे त्याचा आपण एक्झाम्पल बघितलं. न्यूक्लिओ प्रोटीन मध्ये तुम्हाला माहिती असेल की व्हायरस जो आहे त्या व्हायरसमध्ये एक तर डीएनए प्रेझेंट असतो एक तर आरएनए प्रेझेंट असतो. सो न्यूक्लिओ प्रोटीन मध्ये व्हायरस प्रोटीनचा समावेश होतो. त्याचप्रमाणे फॉस्फोप्रोटीन्स मध्ये जसं आपल्याला माहिती आहे प्रोटीन जो आपला मिल्क आहे मिल्कमध्ये केसिन प्रेझेंट असतात. तर हे जे फॉस्फोप्रोटीनचा हा पार्ट आहे. ग्लायकोप्रोटीन मध्ये आपल्याला माहिती आहे आपला जो सलायवा असतो त्या सलायव्यामध्ये म्युसिन प्रेझेंट असते. लिपोप्रोटीनचं पण तसंच. मेटॅलोप्रोटीन मध्ये फेरॅटिन आपल्या ब्लड मध्ये फेरॅटिन प्रेझेंट असते ते पण एक प्रकारचं प्रोटीनच आहे. त्याच्यानंतर क्रोमोप्रोटीन जसं आपला क्रोमोचा अर्थ होतो कलरफुल सबस्टन्स. सो जसं हिमोग्लोबिन आहे हिमोग्लोबिन मध्ये हिम जो पार्ट आहे त्याच्यामुळे आपल्या ब्लडला रेड कलर प्राप्त होतो तो क्रोमोप्रोटीन. दीज आर द पार्ट ऑफ अ प्रोटीन. अशा प्रकारे हे सगळे जे आपण बघितले हे सर्व कशाचे तर कॉन्जुगेटेड प्रोटीनचे पार्ट आहेत. सो प्रोटीनचे 3 प्रकार त्यातला पहिला जो होता तो सिंपल प्रोटीन त्याचे 7 प्रकार आपण बघितले. दुसरा जो आहे तो आहे कॉन्जुगेटेड प्रोटीन आणि या कॉन्जुगेटेड प्रोटीनची देखील आपण 6 प्रकार बघितले आहे. कॉन्जुगेटेड प्रोटीन म्हणजे काय ज्याच्यामध्ये सिंपल प्रोटीन तर आहेच पण नॉन प्रोटीनियस ग्रुप प्रोस्थेटिक ग्रुप देखील त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. त्यामध्ये न्यूक्लिओ प्रोटीन, फॉस्फोप्रोटीन, ग्लायकोप्रोटीन, लिपोप्रोटीन, मेटॅलोप्रोटीन आणि क्रोमोप्रोटीन असे त्याचे सब पार्ट आहे. आता शेवटचा प्रोटीनचा जो टाईप आहे त्याला म्हणतात डिराइव्ह प्रोटीन. आता हे डिराइव्ह प्रोटीन बनतात कसे. डिराइव्ह प्रोटीन हे सिंपल प्रोटीन आणि कॉन्जुगेट प्रोटीन म्हणजे पहिला प्रकार आणि दुसरा प्रकार जो आपण प्रोटीनचा बघितला त्याच्यावर जेव्हा फिजिकल आणि केमिकल फॅक्टर्स आपण अफेक्ट होतील त्याच्यापासून बनणारा हा डिराइव्ह आहे. डिराइव्ह म्हणजे काय प्रायमरी सिंपल प्रोटीनचा आपण जो बघितला आणि कॉन्जुगेटेड प्रोटीन जो आपण बघितला त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे फिजिकल आणि केमिकल फॅक्टर ऍक्ट केल्यानंतर बनणारा जो प्रोटीन आहे त्याला डिराइव्ह प्रोटीन असं म्हणतात. याचे टोटल 2 पार्ट मध्ये डिव्हिजन झालेलं आहे. एक आहे प्रायमरी डिराइव्ह प्रोटीन आणि दुसरा आहे सेकंडरी डिराइव्ह प्रोटीन. आता प्रायमरी डिराइव्ह प्रोटीन मध्ये काय तर हे जे प्रोटीन्स आहे हे बनतात बाय द ऍक्शन ऑफ अ हीट, डायल्यूट ऍसिड किंवा अल्कली. अल्कली म्हणजे बेसच असते. तो बेस, ऍसिड आणि हीट याची ऍक्शन झाल्यानंतर या सिंपल किंवा कॉन्जुगेटेड प्रोटीन पासून जो प्रोटीनचा प्रोडक्ट बनतो त्याला आपण काय म्हटलं आहे प्रायमरी डिराइव्ह प्रोटीन असं म्हटलं आहे. त्याच्यामध्ये प्रोटीन्स आहे, मेटाप्रोटीन्स आहे, नंतर कॉन्जुगेटेड प्रोटीन आहे. बाय द ऍक्शन ऑफ वॉटर अँड डायल्यूट ऍसिड जर जे ऍसिड बनत असतील त्याला आपण प्रोटीन्स असं म्हणतो. मेटाप्रोटीनचा अर्थ जेव्हा स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग अल्कलीच्या प्रेझेन्समुळे ते जर प्रोटीन बनत असेल तर त्याला आपण मेटाप्रोटीन्स असं म्हणतो. आणि कोॲग्युलेटेड प्रोटीनचा अर्थ बाय द ऍक्शन ऑफ अ हीट अँड अ अल्कोहोल.
सेकंडरी डिराइव्ड प्रोटीन जे आहे याच्यामध्ये प्रोटिओसिस आहे, पेप्टोन्स आहे आणि पेप्टाइड्स आहे. दीज आर द एक्झाम्पल ऑफ अ सेकंडरी डिराइव्ड प्रोटीन आणि हे सर्व डिराइव्ड प्रोटीनचे पार्ट्स आहे. सो मित्रांनो, आज आपण काय बघितलं? आपण प्रोटीनची डेफिनेशन बघितली होती. ग्रीक वर्ड पासून तो बनलेला आहे. पॉलीपेप्टाइड चेन पासून 2 अमिनो ऍसिडला पॉलीपेप्टाइड चेननी कनेक्टेड केलेलं असतं. असा तो प्रोटीन, जो प्रोटीन बेसिकली कशापासून बनलेला आहे तर अमिनो ऍसिड पासून बनलेला आहे. ती पॉलीपेप्टाइड चेन कशी आहे हे मी तुम्हाला सांगितलं. आणि आजच्या पार्टमध्ये आपण बघितलं की प्रोटीन हा 3 पार्टमध्ये डिवाइड आहे. सिंपल प्रोटीन, कॉन्जुगेटेड प्रोटीन आणि डिराइव्ड प्रोटीन हे 3 प्रोटीनचे प्रकार आपण बघितले आहे. तुमच्या माहितीसाठी याचे जे टाइप्स आहे याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत. सो कोणते ते प्रश्न होते आणि याच्या पुढचा जो टॉपिक आहे तो अमिनो ऍसिड आहे. ज्याच्यापासून प्रोटीन बनतो तो अमिनो ऍसिड. ते 20 ते 22 प्रकारचे अमिनो ऍसिड पुढच्या क्लासमध्ये आपण टिप ऑफ टंग पाठ करून घेणार आहे. सो पाहत राहा. तोपर्यंत सायन्स विथ सुदर्शन या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि ज्याही लोकांना या एक्झाम संदर्भात माहिती हवी आहे त्यांनी या माझ्या व्हॉट्सअप नंबरला मला व्हॉट्सअप करा. भेटूया लवकरच. तोपर्यंत जय महाराष्ट्र.